DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयामध्ये राहत नसल्यानं उपचारासाठी इगतपुरी या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर सफाई कर्मचारी आणि परिचारिका उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2 दिवसांपूर्वी सातुर्ली फाट्याजवळील अपघातामध्ये 10 प्रवासी जखमी झाले। या सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आलं, मात्र त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं त्यांना उपचारासाठी घोटीला पाठवण्यात आले। रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळत नसल्यानं खासगी दवाखान्यात रुग्णांना उपचार घ्यावे लागतात। इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तोंडी निवेदनाद्वारे तक्रारी करण्यात आल्या, मात्र आरोग्य केंद्रातील कामकाजामध्ये सुधारणा न झाल्यानं अखेर आक्रमक झालेल्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं शनिवारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मदे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार कष्टकरी संघटनेनं आरोग्य केंद्राच्या बाहेर तिरडी ठेवून घोषणाबाजी करत या सर्व प्रकाराचा निषेध केला। दरम्यान या आंदोलनामध्ये संतोष ठोंबरे, भीमा गुंबाडे, तानाजी कुंदे, गणपत गावंडा, सुरेखा मदे, काळू निरगुडे, भागीरथ फसाळे, काळू भस्मे, वसंत इरते आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।